त्या द्या ह्यांना डोळे, द्या ह्यांना दृष्टी, हे करतील भलं, हे कल्याण करतील जनतेचं. सत्ता कधी काळी आली, कधी पक्षविरोधी नेते आले आणि काय सैराट सुरू झालाय सगळीकडं. सैराट आपल्या बीडपर्यंत लोन आलंय त्याचं. सैराटचं माहिती आहे ना. एक सैराट घडलं इथं पण आणि दुसरं सैराट घडता घडता राहिलं. दुसरं सैराट घडता घडता राहिलं आणि आपल्याला चालवायचं का ही टगेगिरी. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, माणसाचं सुखानं जगणारं सहजीवन, जे बीड जिल्ह्याची शान आहे. आम्हाला याचा अभिमान आहे की बीड जिल्ह्यात अनेक लोक गुण्यागोविंदानं राहतात, अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. आणि हे असताना त्या अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर डोकेवर काढत असतील तर आपल्याला यांची जागा दाखवणं. आणि ही प्रवृत्ती आता सगळी एकत्र गोळा झाली. ही प्रवृत्ती आता सगळी एकत्र गोळा झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली आणि त्याचं संरक्षण आणि आवरण ह्या प्रवृत्तीला मिळालेलं आहे. आणि ही प्रवृत्ती बळावत चाललेली आहे. याला रोखायचं असेल तर आता मला वाटतं की आपल्याला काहीतरी निर्णायक भूमीपर्यंत पोहोचायला पाहिजे. या कनेक्टिव्हिटीचा मी उल्लेख केला, रस्त्याच्या जोडणीचा. नामदेवराव इथं आहेत त्यामुळं त्यांना बघितलं की रेल्वेची आठवण येते. रेल्वेचं स्वप्न काकून पाहिलं. आपण रेल्वेचं भूमिपूजन केलं रेल्वे मार्गाचं. त्यावेळेस प्रशासकीय मंजुरी मिळाली. पैसे खूप कमी ठेवण्यात आले. स्पेशल पर्पज व्हेकल व्हावं, 50% भागभांडवल राज्याचं व्हावं. आम्ही प्रयत्न केले पण त्यात पैसे खूप कमी मिळाले. 400 कोटीच्या आसपास पैसे मिळाले. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये 2.5-3 वर्षात 2800 कोटी रुपये या रेल्वेला मिळाले. रेल्वेला चालना मिळाली. आणि मला वाटतं की कुठल्याही पक्षाचे सरकार कुठेही असो, शेवटी प्रयत्न करण्याची ताकद असेल तर रेल्वे लाईन या ठिकाणी खेचून आणणं आणि रेल्वे बीडपर्यंत आणणं आणि परळीपर्यंत नेणं हे मला वाटतं या बीड जिल्ह्याला मिळणारं वरदान ठरणार आहे पुढच्या भविष्यामध्ये. कनेक्टिव्हिटी आणि जोडणी, गुंतवणूक आणि व्यापार, उद्योग आणि व्यवसाय हे वाढवायचं असेल, जशी रस्त्याची गरज आहे नॅशनल हायवेच्या, स्टेट हायवेच्या, तशाच प्रमाणे रेल्वेची गरज आहे. नामदेवराव आपण आला होता. सोलापूर औरंगाबाद रस्ता पण आम्ही आता स्पेशल पर्पज व्हेकलमध्ये टाकण्याचा आग्रह धरलेला आहे. जसा परळी बीडनगर रस्ता आता होतोय रेल्वे लाईनचा, तसा सोलापूर औरंगाबाद रस्ता पण 50% भागीदारीतला व्हावा अशा प्रकारची भूमिका कणखरपणे आम्ही घेतलेली आहे. आणि मला वाटतं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि सहकार्यानं त्यात पण आपल्याला पुढे पाऊल टाकता येईल, पुढे जाता येईल हेच या ठिकाणी सांगू इच्छितो. बरंच काही बोलणं झालं, मुद्द्याचं राहिलं. मला काही लोकांनी विचारलं की ज्या पक्षात आपण आहोत, ज्या पक्षात एवढ्या पर्सेंट आमदार आहोत, मग आता कसं करायचं, कसं होईल. मला काय होईल नाही, कसं होईल म्हणलं. त्यांनी आता दरवाजापर्यंत बाहेर आणलंय, फक्त दरवाजा उघडा करून बाहेर ढकलायचं ठेवलंय आता. आणि मग आता कसं होईल. मी म्हणलं काय होत नसतं, आपण सगळ्याची तयारी ठेवू, आपण सगळ्या गोष्टीची तयारी ठेवू. योग्य मार्ग आपल्याला सगळे सुचतील, सगळ्या गोष्टी योग्य वेळी योग्य ठिकाणी घडतील. परंतु आता ही वेळ नजीकची आपल्याला आलेली 18 तारखेची. आणि त्याच्यामध्ये मी आपल्याला खरंच सांगतो, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवाद यात फरक आहे. राष्ट्रवाद आणि देशासंबंधी कणखर भूमिका जी आता मोदी सरकारनं घेतली, मोदींनी घेतलेली आहे, त्याला तोड नाहीये. म्हणजे कोणी विरोधक असला, कुठल्याही स्तरावरचा असला, का हो मुंबईला बॉम्ब हल्ला झाला, कसाब सारखा गुंड ज्याला फाशी द्यायची होती त्याला सांभाळण्यामध्ये 300 कोटी खर्च झाले. 200 वर माणसं मेली मुंबईत, 200 पेक्षा अधिक. त्यावेळेस हल्ला का केला नाही पाकिस्तानवर घरात घुसून? त्यावेळेस कुठे ताकद होती तुमची? इंदिरा गांधीने केलं, अटल बिहारी वाजपेयींनी देशाला त्यांचं कौतुक केलं की पाकिस्तानचा लचका तोडला आणि बांगलादेश तयार केला, त्यांचं कौतुक केलं. तसंच कौतुक मोदींचं व्हायला पाहिजे या बाबतीत.
कारण देश हा प्रथम आहे, देश हा प्रथम आहे. देश जगला तर तुम्ही आम्ही जगणार आहोत, देश अबाधित राहिला तर तुम्ही आम्ही अबाधित राहणार आहोत. आणि आमचे काही मित्र वेगळ्या पक्षातले किती माणसं मेले त्यांचा आकडा आणा, किती मेले त्यांची गणना करा, आकडेवारी जाहीर करा. अशा स्वरूपाच्या काहीतरी पाकिस्तानला मदत करण्या वल्गना करतायत. मला वाटतं हे कुठं थांबायला पाहिजे. राजकारण आपल्या ठिकाणी असावं. तो ज्यावेळेस देशाचा प्रश्न येतो त्यावेळेस सगळ्या जातीपातीचे पक्ष बाजूला जाऊन ज्यांनी ताकदीचा मुकाबला केला त्याच्या मनगटाची ताकद मजबूत करणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. सगळ्यांची भूमिका ही राहायला पाहिजे पक्षविरहित भूमिकेतनं. आणि त्यामुळे माझं आपल्याला सगळ्यांना या वेळेस या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला जसं मी आपल्याला सांगितले की अनेक लोक विचारतात काय होईल कसं होईल आणि आता मग बाहेर पक्षात राहायचं का कसं करायचं काय नाही आपल्याला काय करायचंय. मी त्याला सांगितलं पक्ष करायचं ते करेलच. पक्षानं ढकलत आता दरवाज्यात आणून ठेवलेलं आहे. सहन करायचं आपलं काम आहे. उद्या काही कागद काढतील नोटिसा देतील तो त्यांचं कर्तव्य आहे. पण तो आपण लाचार आणि गुलाम नाहीत, कुणाचे बांधील नाहीत, कुणाचे मेंढे कशाचे नाहीत. आपण आपली भूमिका व्यक्त करण्याकरता आणि भूमिका घेण्याकरता प्राप्त परिस्थितीमध्ये एवढी गळचेपी आणि कोंडी एवढी अवहेलना आणि अपमान सहन करून मी गप्प बसू का तुम्ही सांगा. मी शांत बसू का. पण लढायचं असेल तर हा लढा वज्रमुठ, ही वज्रमुठ प्रत्येकानं या वज्रमुठीला ताकदीतनं हे आपल्याला दाखवायला पाहिजे यावेळेस की बाकी काही असो यावेळेस मोदीला ताकद देणं आणि भाजप सेना रिपब्लिकन पार्टी याच्या उमेदवाराला मदत करणं, याच्या उमेदवाराला मदत करणं हे तुमचं आमचं सगळ्यांचं आजपासूनचं या ठिकाणी संकल्प आहे. आणि उद्या गुढीपाडवा आहे, उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा नवीन वर्ष आहे. या गुढीपाडव्याच्या निमित्तानं आपल्याला विजयाची गुढी उभारायची आणि ते करण्याकरता तुमची सगळ्यांची साथ प्रीतम मुंडे या ज्या उमेदवार आहेत त्याला ताकदीने आपण साथ द्या. सेना भाजप आणि रिपब्लिकन पार्टी या तिन्ही पक्षाच्या संयुक्त विद्यमाने ज्या उमेदवार त्याला साथ द्या. आपल्याची ताकद दाखवा. धन्यवाद.